नमस्कार मैत्रिणी सखीनो, स्वागत आहे तुमचं माझ्या अर्चना वैभवी किचनमध्ये। आज की नाही आपण छान मस्त घरच्या घरी या एक वाटीचे काय करणार आहेत आपण छान ज्वारीच्या लाह्या घरी एक 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण घरी तयार करणार आहेत। आता त्याच्यासाठी काय लागणार आहे तर एक वाटी मी ज्वारी घेतलेली, ही माझी घरची ज्वारी आहे, जरा थोडीशी लहान आहे, पण तुमच्याकडे जर मोठी तुम्ही विकत आणणार असेल तर ठीकच आहे, त्यावेळेस की नाही मोठी आणि पांढरी ज्वारी आणायची, आणि जर नसेल तुमच्याकडे जी घरात उपलब्ध असेल ना ज्वारी ते तुम्ही घेऊ शकता। आता आपण काय करणार आहे, ही ज्वारी एक वाटी ज्वारी आपण स्वच्छ पाण्याने अशी धुवून घेणार आहे। आता आपण काय करणार आहे, ही छान अशी ज्वारी मस्त आपण धुवून घेऊया, त्याच्यात जे काड्या किंवा जे याचे पण पाठीमागं छान असं हिललेले असते ना ते निघून जातील, चोळून अशी छान मस्त आपण ही ज्वारी धुवून घेऊया। आता याच्यातलं पाणी आपण काढून घेणार आहे। आता आपण काय केलेलं आहे, गॅसवर काय केलेलं आहे, 1.5 तांब्या मी पाणी ठेवलेलं आहे, आणि या पाण्यामध्ये काय केलेलं आहे, आता पाणी उकळायला आलेलं आहे। आता आपण जी ज्वारी ही धुवून घेतलेली आहे की नाही एक वाटी, त्यात आपण काय करणार आहे, ह्या पाण्यामध्ये टाकणार आहे आणि छान असे 5 मिनिटं उकळून घेणार आहे। आता आपण काय करणार आहे, मस्त असं छान मी मुद्दाम झारा वापरलाय, जेणेकरून काय होईल मला परत ज्वारी पण छान काढता येईल बाजूला, म्हणून मी झारा घेतलेला आहे। आता आपण हे छान एक 5 मिनिटं असं उकळून घेऊयात। हे छान मस्त असं आपली काय झालेली एक 5 मिनिटं झाले, ज्वारी छान उकळत्या पाण्यात ही घेतली। आता आपण काय करूयात, हे असे काढून घेऊयात आणि नितळायला ठेवूयात। अशा प्रकारे आपण काय केलेली पूर्ण ज्वारी पाण्याच्या ज्वारीतलं पाणी नितळून घेतलेलं आहे। आता तुम्ही हे प्रोसिजर पण तुम्ही आदल्या दिवशी जर केलात तर चांगलं होते। आता आपण काय करणार आहेत, हे आदल्या दिवशी जर तुम्ही पाण्यातून उकळून ज्वारी स्वच्छ कपड्यावर तुम्ही हे पसरून जर वाळून घेतलं तर दुसऱ्या दिवशी सहज तुम्हाला पटकरणं होईल। आता हे आपण 3-4 तास काय करणार आहेत, हे सुकायला ठेवणार आहेत। आपण काय केलेलं आहे, स्वच्छ कपडा घेतलेला आहे आणि ह्या कपड्यावर काय करणार आहेत, आता हे ज्वारी ठेवलेली आहे। आता हे आपण ज्वारी पसरवून घेऊया आणि ज्या वेळेला हडकेल त्यावेळेला आपण पुढची प्रोसिजर करूया। आता पूर्ण याच्यातलं ज्वारीचं पाणी नितळू द्यायचं आणि ही पूर्ण ज्वारी थोडीशी हडकी की मग आपल्याला याला थोडी भाजता येईल छान। तर तुम्ही हे जर आदल्या दिवशी जर केला तर उत्तमच आहे, जर नाही केलं तरी चालेल, पण याला 2-3 तास असंच आपण आता काय करणार आहे, थोडंसं सुकू देणार आहे। तर अशा प्रकारे आपली काय झालेली ही ज्वारी 2-3 तास असं छान मस्त सुकायला ठेवलेली। आता आपण काय केलेलं आहे, गॅसवर कढई तापायला ठेवलेली। आता ही चांगली कढई आपण तापून घेणार आहे, नंतर आपण याच्यामध्ये ती ज्वारी टाकणार आहे। आता आपली काय झाली, कढई गरम झालेली आहे। आता आपण याच्यामध्ये ज्वारी टाकलेली। आता आपण काय करणार, असा छोटा कपडा घेऊन आपण असं छान असं हलवत राहणार आहे। ज्या वेळेला ही फटफट होतील त्यावेळेला काय करणार, आपण बंद करणार, छान असं कपड्याने काय करायचं, मस्त असं हलवत राहायचं। बघा मैत्रिणींनो, आता ही छान मस्त लाह्या आपल्या फुलायलेल्या आहेत। आता ही फडफड फडफड काय करायले, मस्त फुलायलेत पण उडून पण चाललेत, त्याच्यामुळे मी काय करणार आहे, ठीक आहे कसं उडून चालले तर
त्याच्यामुळे मी हे झाकण ठेवते. याचा आवाज कमी झाल्यानंतर आपण झाकण उघडूया. बघा मैत्रिणींनो, आवाज ऐकायला तडतड करायला. बघा हे सगळे बाहेर येईल म्हणून मी झाकण टाकलेलं आहे. अशा प्रकारे आपल्या काय झालेल्या आहेत, ह्या लाह्या तयार झाले. ज्वारी लहान असल्यामुळे लाह्या पण काय झालेल्या आहेत, अशा छान छोट्या छोट्या झालेल्या आहेत, पण छान मस्त अशा फुललेल्या आहेत. तुम्ही करून बघा. मी काय केलेलं आहे, हे ज्वारी मगा घेतलेली होती ना आपण, ते मी 3दा थोडी 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 करून त्याचे करायला लागलेले. बघा छान. आता हे पण मस्त दुसऱ्या वेळेसचे पण छान फुलून आलेले. अशा प्रकारे आपल्या काय मस्त छान अशा ह्या ज्वारीच्या लाह्या तयार झालेल्या. करून बघा, छान होईल. घरी केलेल्याचा आनंद पण मिळेल. आणि जर तुम्हाला नाहीच मिळाल्या तर आपल्याला एक छान असे घरी पण छान करता येते. तर तुम्हाला रेसिपी माझी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, कमेंट करा. माझं चॅनल अर्चना वैभवी किचनला सबस्क्राईब करा. थँक्यू.